बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्यासोबत आहे. संजयजी, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर. एका वाईन शॉपमध्ये कारवाई करताना सिगरेट वगैरे अन्य सामग्री पण तिथे सापडली होती. काय प्रकरण होतं, कसं प्रकारची कारवाई होती, काय सांगा? मी आमदार झाल्यापासून माझ्या मतदारसंघात वाईन शॉपच्या समोर फुटपाथवरती ओपनमध्ये दारू पिणं याच्या विरोधात आहे. उद्यानामध्ये रस्त्यावरती जिथे अंधार आहे तिकडे मोठ्या प्रमाणात लोक दारू पितात. माझा प्रश्न आहे की तिथून कुठली महिला, विद्यार्थी, युवती जाऊ शकते का? लोक तिकडेच लघवी करतात आणि महिला असहज होतात. मला कॅम्पेन करताना माझ्या बहिणीने सूचना केली होती की याच्यावरती काहीतरी प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे. मी सुरुवातीला बॅनर लावलं, मग एक्साईज, वाईन शॉप आणि पोलिसांना बोलवून संयुक्त मीटिंग घेतली. सगळ्यांचं ऐकून घेतलं. त्याप्रमाणे अनेक वाईन शॉप ओनर्सने आपल्या वाईन शॉपच्या समोर सिक्युरिटी गार्ड ठेवलं. मोठ्या प्रमाणात हे बंद झालं आहे. पण परवा ज्या दुकानावर मी गेलो होतो, माझ्या समोरच दारू मिक्सिंग करताना मी बघितलं आणि दुकानावर गेल्यावरती तिथे चकणा, पाणी, रेडबुल, सिगरेट सगळं विकत होतं. नियमाप्रमाणे लोकांना माहीत नाही आहे, पण वाईन शॉप फक्त वाईनची विक्री करू शकतो. त्याला पाणीसुद्धा विकण्याचा अधिकार नाही आणि सिगरेट पण नाही, रेडबुल, कोल्ड्रिंकसुद्धा नाही. आणि मग हे विकू नका, हे का विकलं जातं? कारण ते सहजतेने जर समोरच माणूस पित असेल तर कस्टमर वाढतो असं लोकांच्या मनात असतं. पण फुटपाथवरती शराब पिणं हे योग्य आहे का? तर मला वाटतं कोणाला काय खायचं आहे, कोणाला काय प्यायचं आहे याच्यावरती निर्बंध घालणारा मी कोणीच नाही. हां, पण सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं, काय खायचं, काय प्यायचं याच्यावरती मात्र माझी भूमिका आहे आणि ती भूमिका स्पष्ट आहे की मी बोरीवलीमध्ये ओपन बियर बार होऊ देणार नाही. आणि जर ओपन बियर बार सगळ्यांची इच्छा असेल तर मग शासनाने त्यासाठी परवानगी द्यावी की फुटपाथवरती ऑफिशियली दारू पिण्यास परवानगी द्यावी. मग अनेक लोक अर्ज करतील आणि ओपन वाईन शॉप होऊन जाईल. पण मला वाटतं याची परवानगी सरकारसुद्धा देणार नाही, हे नियमातसुद्धा नाही. आणि महिला सुरक्षेसाठी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी फुटपाथवरती दारू पिण्याचा माझी भूमिका विरोधातली आहे. पूर्वी पण होती, आजसुद्धा आहे आणि नंतरसुद्धा असणार आहे. पण तुमच्या कारवाईनंतर एक व्हिडिओ व्हायरल केली जाते, CCTV फुटेज. त्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की तुमच्या एक कार्यकर्ता सिगरेटचं पॅकेट घेऊन जातात असताना असं दाखवलं आहे. माझ्यासोबत माझ्या सोशल मीडियाची जबाबदारी करण राजदेववरती आहे. करण इथे आहे. करण इकडे या. करण व्हिडिओ शूट करत होता. करणच्या जीन्सच्या खिशात नेहमी तो काय काय ठेवतो, काढून दाखवा. चार्जर, ब्लूटूथ आणि चावी. तो जेव्हा वाकला तेव्हा ते बाहेर पडत होता, म्हणून त्याने ते आतमध्ये टाकला. करण राजदेव दारू पित नाही, सिगरेट पित नाही. माझी ओपन चॅलेंज आहे, ब्लड टेस्ट करा आणि जर तो दारू पित असेल किंवा त्याने काही चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दर्ज करा आणि नाही तर ओपनली माफी मागा. माझं चॅलेंज आहे. माझ्या आयुष्यात मी कधी नशा केला नाही. मी नशेच्या विरोधात आहे. आज तर सरकारने नशामुक्तीच्या विरोधात मोठं अभियान छेडलेलं आहे. सरकार प्रामाणिक आहे, प्रामाणिकतेने रस्त्यावर उतरत आहे. मला विश्वास आहे की बाकी लोकसुद्धा याला साथ देतील. एक राजकीय प्रश्न आहे. अभिजित दिपके यांनी सांगितले की भाजपकडून मला अनेक ऑफर आला होता, पण मी भाजपमध्ये जाणार नाही. आता बरेच लोक सांगत आहेत की हे खोटा बोलत आहेत, खोटा आरोप आहे त्यांच्या. भाजपकडून कुठलाही ऑफर दिली गेली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? मी दीपकेना ओळखत नाही. मी कुठलीही त्यांना ऑफर दिली नाही. ज्याला ज्याने दिले असेल त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. जे माझ्या माहितीत नाही त्याबद्दल भाष्य करणे माझ्या वतीने योग्य होणार नाही. रोहित पवार पेपर फुटीवर त्यांनी आरोप केले आहेत की महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्री जे आहेत ते विकले जात आहेत. त्यांनी असा आरोप केलेत प्रेस कॉन्फरन्स करून. शिक्षण क्षेत्रात अनेक भ्रष्टाचार आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत
जेवढ्या प्रखरतेने या विषयावर मी बोललो आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा इंटिग्रेटेड कोर्समध्ये जे त्रुटी आहेत त्याबद्दल हे कोर्स बंद केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची लूट ही समाप्त केली पाहिजे या विषयावरती मी बोललो आहे. त्याच्या आधी शालार्थ आय डी घोटाळा असेल किंवा शिक्षकांना त्यांच्या प्रमोशनपासून ते इतर गोष्टीसाठी जी लाच द्यावी लागते, हा भ्रष्टाचार संपला पाहिजे. माझी ही भूमिका आहे. अनेक माफिया या क्षेत्रात काम करतात. सरकारने लोकसभेमध्ये एक कडक कायदा पास करण्याची भूमिका घेतली आहे. काल लोकसभेत पास झाला आहे. मला विश्वास आहे की हा कायदा अंमलात आणल्यानंतर असे जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. रोहितजी सध्या कुठल्या पक्षात जायचं, काय भूमिका घ्यायची या दुविधेत आहेत आणि म्हणून त्यांचं काय बोलणं आहे याबद्दल सगळेच संभ्रमात आहेत. ते पण संभ्रमात आहेत असं मला वाटतं. म्हणून रोहित पवारच्या बोलण्यावरती भाष्य करण्याचा काही अर्थ नाही. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट केलं होतं ज्याच्यामध्ये गनची वापर केले गेल्याचा आरोप केला होता. आता राहुल गांधीने गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितले आहेत आणि तसेच जे संजय राऊत आहेत त्यांनी पण गृहमंत्रीची राजीनामाची मागणी केली आहे. कसं बघतो? राहुल गांधीचं या देशाच्या लोकशाहीवर विश्वास नाही. या देशावर फक्त गांधी घराण्याचंही राज असेल अशी शिकवण त्यांना दिली गेली आहे. ते स्वतःला युवराज म्हणून घेतात. जेव्हा माणूस रिटायर होतो त्या वयात ते युवा नेते आहेत आणि ते काय बोलतात न देश समजू शकला आहे ना त्यांचा पक्ष समजू शकला आहे. आणि म्हणून राहुल आता अस्वस्थ आहे की म्हातारे झाले तरी सुद्धा पंतप्रधानाचं खुर्ची त्यांना आसपास दिसत नाही आहे आणि म्हणून देशात अराजकता निर्माण करून येन केन प्रकारे सत्तेत येण्याचा हा त्यांचा कट आहे. पण मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा असे कुठलेही षड्यंत्र असेल तर त्यात विफल करण्यात यशस्वी होणार. देशाची लोकशाही मजबूत आहे. भारताच्या लोकशाही राहणार. या लोकशाहीच्या हत्याचं पाप काँग्रेसने केलं होतं. पुन्हा इथे बळजबरीने सरकार, राहुल गांधीच्या मनात कितीही स्वप्न असलं तरी ते स्वप्न पूर्ण होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. बाबा रामदेव यांनी एक वक्तव्य केले आहेत की जेनजीने भारताला बदनाम केलं या आंदोलनाच्या माध्यमातून. जेनजीच्या आंदोलनामध्ये मुली ज्या प्रकारे शब्दांचा वापर करत होती, शिव्या देत होती, मुलीने अशी भाषा वापरणे मला तर योग्य वाटत नाही आणि त्यामुळे निश्चित देशाची प्रतिमा खालवली आहे. शिव्या आम्ही पण देऊ शकतो, शक्ती प्रदर्शन आम्ही पण करू शकतो, रस्त्यावर आम्ही पण उतरू शकतो, त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू शकतो. पण आमचं या देशाच्या लोकशाहीवरती विश्वास आहे. शिव्या देऊन समाजात स्थान मिळवू शकत नाही. आम्ही लोकांचं काम करून सेवा माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून शिव्याचं उत्तर शिवी देऊन नाही तर आणखीन आम्ही काम करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे काम आहे ते घरोघरी घेऊन लोकांचा विश्वास जे आमच्याकडे आहे, जनादेश जो आमच्याकडे आहे तो आणखी बळकट करण्याचं काम करू. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.